नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर आज दिवसभरामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत तर या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत। तर अनेक युवक युवती आहेत तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले होते, त्यांचा कालावधी संपलेला आहे। काही जणांचा 28 तारखेला देखील कालावधी संपणार आहे। तर आजच्या दिवसभरामध्ये बीड या ठिकाणी देखील आंदोलन झालं। मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी जे युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले कॅन्डिडेट आहेत तर यांनी स्थानिक प्रशासन संस्था असेल, जिल्हा परिषद असेल तर या ठिकाणी मोठ्या उपस्थित आंदोलन केलेलं होतं। तर याच्यामध्ये आता सगळ्याच जिल्ह्यांमधून अनेक युवक युवती एकत्र येत आहेत शासनाच्या ठिकाणी आणि प्रशासनाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जो कालावधी आहे तो वाढवण्यासाठी मागणी करत आहेत। तर भरत गोगावले सर आहेत तर यांनी देखील सांगितलं होतं की उपमुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, देवेंद्र फडणवीस असतील तर यांच्याशी बैठक घेण्यात येणार आहे, परंतु अजून बैठक झाली नाही आहे। अपेक्षित आहे की येत्या काही दिवसांमध्ये बैठक होईल आणि तशी निवेदनं देखील देण्यात आलेली आहेत। त्यामुळे आता एकंदरीत पॉझिटिव्ह थिंकिंग आहे की संपूर्ण कॅन्डिडेट महाराष्ट्रातील जे युवक युवती आहेत तसेच ज्या महत्त्वाचे जे न्यूज चॅनल आहे तर यांच्या माध्यमातून देखील या ज्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे लागलेले कॅन्डिडेट आहेत त्यांच्या मुलाखती असतील किंवा त्यांच्या मागण्या आता सगळ्यांसमोर हायलाईट केल्या जात आहेत। त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांची बैठक होईल जे आहेत तर यांची देखील बैठक होणार आहे आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कमीत कमी कालावधी वाढ संदर्भातला निर्णय आणि इतर मागण्या आहेत त्यांच्यासमोर मांडण्यात येणार आहेत। तर अद्याप देखील बैठक झाली नाही आहे, येत्या काही दिवसांमध्ये बैठक होईल आणि चांगला निर्णय होण्याची अपेक्षा आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा।